माहीत आहे की रामदुर्गमध्ये मामाने पाऊस पडला होता. रामदुर्गमध्ये मगाशी आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार किंवा ह्याच्यानंतर तो व्हिडिओ येत असणार. तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजलं होतं मित्रांनो की रामदुर्गमध्ये मामाने पाऊस पडला होता. तर रामदुर्गमध्ये मामाने पाऊस नाही, तर रामदुर्ग तालुका आहे तो. तालुक्यामधलं कुठलं गाव, तर तालुक्यामधलं ते आहे रामापूर हे गाव. हे आम्हाला हे सांगतायत. आपण इथं आता सगळ्यांशी चर्चा करूया आणि ह्या गावाविषयी जाणून घेऊ. हे गाव आम्ही आता आलो आहे, ज्या गावामध्ये मामाने पाऊस पडला त्या गावामध्ये आम्ही आता आलो आहे. तर हेच ठिकाण आहे, ते हेच गाव आहे रामापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव. आणि त्या गावातली सुद्धा माणसं आहेत आपल्याकडं. पण त्याच्या शेजारचं जे गाव आहे मल्लापूर, त्या गावातले आहेत मेंबर आपल्याबरोबर, हे आणि हे दोघे. मित्रांनो, इथं आपल्या गावातले मल्लापूर गावचे मेंबर आहेत. आपल्या इथं रामापूर गावचे कोणीच आपल्याला मिळालं नाही. बसू म्हणून होते, पण ते काय आम्हाला सांगितल्याने कुठे पळाले आम्हाला माहीत नाही, कामाला पळाले. तर इथं मल्लापूरचे महादेव आहेत आणि मल्लापूरचे लक्ष्मणांचे चिरंजीव फकीरप्पा आहेत आपल्यावर, ते सांगतील. तर सांगा, ह्या मल्लापूरचं गावचं महत्त्व सांगा काय. मल्लापूर हां, ರಾಮಾಪುರ ಮಳೆ ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಹಾಂ, ಮಳೆ ಊರಾನ ದೇಸಾಯರು ಮಳೆ ಇಲ್ಲಾಗೈತಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ದೇವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಮಳೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಬಂದರು. ಹಾಂ, ಮಳೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರೋಣ ದೇವ್ರ ಏನು ಹೇಳ್ದ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಅಂತೂ ಯಾರು ಇಲ್ಲಪ್ಪ ಅದಾರ ದೇವ್ರ ಹೇಳೋರು, ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಯಾರ ಬಂದಿಲ್ಲ. ಹಾಂ, ಅವರು ಎಂದ ಬರ್ತಾರ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ ಬರ್ರಿ ಹಾಂ, ಕೇಳುವಂತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ. ಮೊದಲೇ 1ನೇ ದಿವಸ ಬಂದು ಹೋದ, 2ನೇ ದಿವಸ ಅದ ತರಗತಿನೂ ಬಂದು ಕೇಳಿದ, ಮತ್ತು ಬರಲೇ ಇಲ್ಲ. 3ನೇ ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಬಂದರು. ಬಂದು ಕೂಲಿ ಅಂತಾರೆ ಬಂದಾರ್ರಿ ಅವರು, ಇನ್ನೊಂದು ಇಟ್ಟು ಬರ್ಬೋದು, ಒಟ್ಟು ಬರೋ ಟೈಮ್ ಆಗೈತಿ, ಇನ್ನೊಂದು ತಾಸು ಬೇಡ 2 ತಾಸಿನೊಳಗೆ ಬರ್ತಾರೋ, ದೇವ್ರ ಹೇಳೋರು ಬರ್ತಾರ, ಅದಾರ ಒಟ್ಟು ದೇವ್ರ ಹೇಳ್ತಾರೋ ಬರ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ. ಹೇಳಿ ಅವರು ದನಿಯಾರು ಮುಂದ್ಕಟ್ಟು ಹೋದ್ರು. ದನಿಯಾರು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದ್ರು. ಅವ್ರು ಹೋದ್ಮೇಲಿಂದ ದೇವ್ರಿಷ ಕರ್ಯಾಕತ್ತಿದ್ದ ಅವ್ರನ್ನ. ದನಿಯಾರ ಮತ್ತು ದೇವ್ರಿಷ ಬಂದಾನ ಬರ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಅನ್ನಾರ. ಅವಾಗ ದನಿಯಾರು ಹೊಳ್ಳಿ ಬಂದರು. ಯಾಕ್ರಿ ದನಿಯಾರ ಏನು ಬೇಕಾಗೈತಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಮತ್ತೇನಪ್ಪ, ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಮಳೆ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಬಿಡ್ಯಾಕೆ ನೀರಿಲ್ಲ, ದನಕಾರ್ಕ ಮೇವಿಲ್ಲ, ಹೊಳಿ ಬತ್ತೈತಿ, ಮತ್ತು ನೀವು ದೇವ್ರ ಹೇಳ್ತಾರಂತಂದ್ರು. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಅದೊಂದು ವಿಚಾರ ದೇವ್ರ ಹೇಳೋದು ಮತ್ತು ಕೇಳ್ಬೇಕಂತ ಮಾಡೀವಿ. ಮಳೆ ಆದ್ರೆ ಚಲೋ, ಮತ್ತು ಮಳೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರ ಆಗೈತಿ, ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ ನಿನ್ನ ಗಿಡಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿ ಹಾಕ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂಥೇಳಿ ಮುಂಜಾನೆ 8:30-9 ಟೈಮ್ದಾಗ ದೇವ್ರಿಷ ಕಂಬಳಿ ಬೀಸಿ ಕೂಗು ಬಡ್ದ. 1ನೇ ಕೂಗು ಬಡ್ರಾಗ ಅಂತ ಈ ದಿಕ್ಕಿನ ಮೇಲಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಾಯಿತು. 2ನೇ ಸಲ ಮತ್ತೆ ಕಂಬಳಿ ಬೀಸಿ ಕೂಗು ಬಡ್ದ, ಮತ್ತೆ ಮಾಡಾಯಿತು. 3ನೇ ಸಲ ಕೂಗು ಬಡ್ದ ಕಂಬಳಿ ಬೀಸೋರಾಗ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಊರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಪೂರ್ಣ ಮಳೆ ಆಯ್ತು. ಅಲ್ಲಿಂದ ದೇವ್ರಿಷ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅದಾನಪ್ಪ ದೇವ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವ್ರು ದನಿಯಾರು ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಾಲು ಬಿದ್ದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮಾಡಿದರು. सांगता काय नाही सांगत सांगा, तेच मराठीत सांगा की त्यांनी काय सांगा की मराठीत सांगा की काय त्यांनी जे म्हटलं ते तुम्ही सांगा. हो, तुमचं सांगू नका काय. ನೀವು ಮರಾಠಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಹೇಳಿರಲ್ಲ, ಬೇಡ ಬೇಡ, ನಮ್ಮ ಅರ್ಥ ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ರಿ. इथं ज्या वेळेला मामा आले आणि मामाने येऊन इथं दड्डी घातल्यानंतर काही दिवसानंतर याच्या अगोदर बी पाऊस पडला नव्हता आणि मामा आल्यावर बी पडला नाही. म्हणून काय झालं, मामासनी विचारायसाठी इथं देवरशी कोण आहे आणि आम्हाला त्याला भेटायचं आहे, तू गावाला गेलाय म्हणून सांगितले मामाने. काय मामाने गावाला गेलाय म्हणून सांगितल्यानंतर 2 दिवस ये जा केलं त्यांचं. ये जा केलं आणि ये जा केल्यानंतर 3ऱ्या दिवशी आले. त्या दिवशी बी तसंच मामाने सांगितलं आणि परत फिरून शनी पाया पडून परत फिरायच्या वेळेला देवरेशी मामा आल्या तर या म्हणून हाक मारली. ज्या वेळेला हाक मारली त्यावेळेला विचारलं, त्यावेळेला एक रूप, आणि ज्या वेळेला हाक मारून परत आणली त्यावेळेला एक रूप. देवरेशी आला या, तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारलं. त्यावेळेला हे पाऊस पडाय पाहिजे आणि पाऊस नाही, ढोरं गुरं माणसं पोरं सगळे तळमळा लागल्यात, पिकाला हे नाही, कशाला काही नाही, आम्हाला लई त्रास झाला आहे आणि एवढी कृपा करावी. मग एवढं म्हटल्यानंतर त्यांनी मामाने पहिल्यांदा कूक मारून पावसाला हाक मारली, घोंगडं झाडलं. दुसऱ्यांदा कूक मारली,
पहिला दक्षिण बाजूला तोंड करून त्यांनी हाक मारली, दुसऱ्यांदा उत्तरेला तोंड करून हाक मारली, तिसऱ्यांदा पूर्वेला तोंड करून त्याने हाक मारली. त्यावेळेला पाऊस जे पडायला चालू झाला, इतका पाऊस पडला की जुनं रामदूर तालुक्यात रामापूर म्हणून गाव आहे, याच्यापूर्वी सगळं रामदूर म्हणत होते, तर नाही, रामदूर तालुक्यात रामापूर गाव. मग पाऊस जो पडला की जुनी घरं गळून पडा लागली, इतका पाऊस पडायला चालू झाला, इतका पाऊस पडला. आज ह्या भागात धान्य किती आहे सांगा? आज कसं आहे, शेती कशी आहे, आज पाऊस कसा आहे? पाऊस बी चांगला आहे तिथे, पाऊस लागतंय इथं, पाऊस काय कमी नाही तिथे. पाऊस भरपूर लागतो. नाही, इथं पाऊस भरपूर मुख्य लागते. मुख्य पीक कुठलं आहे सांगा? मुख्य पीक बरं पहिल्यापासून आहे तिथं बाजरी, हायब्रिड, तुरी हा. ही पेरत होतं. हा. आता सगळं 1 एकरे बी मोकळा नाही, सगळं ऊस आहे. ऊस आहे. हा, ऊस त्यावेळी पाऊस पडल्यापासून आतापर्यंतची परिस्थिती विचार करायला गेली सुधारला, पूल आता सुधारला, पूर्ण सुधारलेला आहे. पूर्ण सुधारला आहे. ती ही बागात काय कमी नाही. कमी नाही. मल्हाप्रभा नदी आहे ती, हा. सगळं विहीर बोर, हा. नदीत पाणी, हा. फुल भरपूर पाणी आहे. म्हणजे मामाने त्यावेळेला जे काय बोलवलं पाऊस, तो इथं थांबलाच पाऊस म्हणायला पाहिजे. हो, थांबला. कारण इथं सगळा, आणि आम्ही बघतोय दुला मामा, आम्ही परवा गेलो होतो निंगापूरला, आरभावेशनं निंगापूर पर्यंत जाताना सगळा दोन्ही बाजूला ऊस आहे. त्यावेळेस तिथं काय होतं, पहिल्यांदा काय होतं सांगा? पहिल्यांदा काय नाही, वाळलाय पान खावा म्हणजे असला पाला बिला रस्त्याकडच्या झाडाची पिपरीचा हा. पिपरीचा पाला काठीने बडवायचे, ते बकरी खायचं, असंच हो, असं आता हाय असं. हा, हा, हा. आणि कुठेतरी काँग्रेस, हा. याच्याशिवाय काय चारा नाही. दोन्ही साईडला नाही. आणि आम्ही आता परवा निंगापूरला गेलो, दोन्ही साईडला ऊसाची रानं होती. होय, रान दोन्ही side. तुम्ही म्हटला काय ह्या बाजूला नदी आहे, काय ह्या बाजूला नदी आहे, ओळखत नाही, एवढे रान आहेत. होय. एवढे म्हणजे ऊसाचे रान. म्हणजे मामा त्या रस्त्यानं बऱ्याच वेळेला गेलेत, बऱ्याच वेळा, प्रत्येक वर्षी एकदा दोनदा, येताना एकदा जाताना एकदा त्या रस्त्याने फिरलेत मामा. यंगटापूर गाव कायच नव्हतं, आता किती एकर रान आहे त्यांचं ऊसाचं, भरपूर एकर रान. म्हणजे मामा ज्या ठिकाणी गेलेत, आम्हाला औरनाळा गावात अनुभव आहे, औरनाळ्याचं सुद्धा आपल्यावर आहे तिथं. औरनाळ्याचं सांगा, औरनाळा आधी कसं शेती होती आणि आता कशी आहे? औरणाला सुद्धा अगोदर काय ऊस वगैरे नव्हते, हा. उड्या काठाने एक 5-7 मळे होते, हा. आणि आता सगळीकडे ऊसच झाला आहे, ऊस. म्हणजे याचा अर्थ काय काय वन निमिष सर, म्हणजे याचा अर्थ काय, औरणाळा स्वतःचाच अनुभव आहे, इथं रामापूरमध्ये स्वतःचाच अनुभव आहे, निंगापूरला जायच्या वाटेला स्वतःचाच अनुभव आहे. यंगटापुरात आम्ही गेलो होतो, किंवा आरभावेशनं निंगापूरपर्यंत जाताना सगळं दोन्ही बाजूला ऊस. हो, काय सांगायचं, ऊस. आम्ही ऊस बघून आचाट केलो, आचाट. यंगटापूरला नुसता डोंगर जो होता कुलगुडीच्या मध्ये आणि यंगटापूरच्या मध्ये आणि भोरनटीच्या मध्ये डोंगर जसा तेवढा डोंगर आता मोकळा आहे. हा. आणि आता संपूर्ण सगळं ऊस त्याच्यात सगळं बोर मारल्यात, लाईन टाकल्यात, वाटेल तेवढा ऊस आहे, माणूस जायला येत नाही. म्हणजे विचार करा, त्या तुमच्या इथलं हे आपण आता ज्या गावात आहे आपण, त्या गावात मामाने पाऊस पडलेला, ह्या गावात मामाने पाऊस पडला, आणि ह्या भागात तुमच्या भागात पाऊस पडला, तो अजून सुद्धा जायला नाही पाऊस. कारण काय, इथं ऊसाचं रान आम्ही बघतोय. ह्या भागात कधी वाटलेलं काय ऊसाचं रान इथं येईल असं? कारण त्या जुन्या माणसाने माहित आहे, विचार त्यांना कन्नडमध्ये विचारा, ह्या भागात ऊसाचं रान येईल असं? ಹಳಿ ಮೊದಲ ನೀವು ಇದ್ದಾಗ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಈ ಭಾಗದಾಗ ಏನ್ ಇತ್ತೇನ? ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಯಾನ ಕಬ್ಬ ಹರಿಯಾಣ ಇದ್ದಾಗ ಕಬ್ಬಿ ಬ್ಯಾನಿರಕ್ಕಿಲ್ಲ, ಏನ್ ಕಬ್ಬಿಲ್ಲ, ಹತ್ತಿ ಬಿತ್ತಿ. ಹುಳ್ಳಿ, ಚಜ್ಜಿ, ತೊಗರಿ, ನವಣಿ, ಬರಗ, ಶೇಂಗಾ, ಕಬ್ಬು, ಬಳ್ಳಿ ಶೇಂಗಾ ಇದನ್ನೇ ಬೆಳೆಯೋದಲ್ರಿ. ಕಬ್ಬದು ऊस नव्हताच. ऊसाचं नाव नव्हतं, ದೇವ್ರ ಕಾಲ सजुगर, हुलग, कधी हरभरा, कापूस, अशी पिकं होती. ह्याच्याशिवाय दुसरे काय इथं येत नव्हतं, काय आणि नव्हतं. ऊसाच्या रानाला तरी पाणी भरपूर लागतंय, पाऊस भरपूर लागतो. तर तो पाऊस इथं मामांनी सोडला, मामाने त्यावेळेला पाऊस इथं पाडला, तो पाऊस इथंच राहिला, आणि इथं सगळं सुजलाम सुफलाम झालंय. विशेष म्हणजे इथं इथली मला लोकसंख्या किती आहे सांगा, इथं काय लोकसंख्या असेल? नाही एवढं माहित नाही, विचार पाहिजे. किती लोक तरी असतील? का अंदाज सांगा की. अंदाज सांगा की. कोणतरी एक मेंबर पाहिजे, थांबा, अंदाज कसा सांगा. रामापूर गावामध्ये मित्रांनो आहे आपण आता इथं, आणि रामापूर गावामध्येच पाऊस पडला होता. तर आता आपण जायचं आहे कुठं सांगा, ते जागा चला गेलं, जागा सांगा तरी कुठली, तिथं रान आहे, रानात जायचं. काय आहे तिथं रानात, काय आहे?
काय नाही मंदिर आहे ना इथं ऊस साप उठलेल्या जगात जात होतो. ज्या ठिकाणाहून साप मगाशी मित्रांनो आपण कथा ऐकले गावामध्ये याने सांगितलं होते तो गंगोताईंच्या घरी जो मामाने साप दिला होता तो साप उठला कुठनं ते जागा आपण बघायची आहे. चला चांग बरं बळवांच्या नावानं